आणि 24 तास मी आज आयुष्यात माझ्या पहिल्यांदा मी 24 तास ट्रॅक्टर म्हणजे एक ठिकाणी ट्रॅक्टर चालवलं आहे, मोकर चालवलं तो विषय नाही काही, पण एक ठिकाणी असं 24 तास पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा बसून राहिलो मी. हां, तर आता माझा चॅलेंजचा विषय पाडला ना हा भाऊ म्हणतो मग केवायसी केली की नाही याची काची गॅस टाकी इकडं माझं झोपायचं पडलं आणि याला गॅस टाकीचं पडलं. अरे बाप आवड खेळे जेवायला भेटत नाही, गॅस टाकी संपली. चला गोरपण कुठे चला पुढं काय वावरात. ठीक आहे चला अजून घरचे सगळी चुराले कुठे गेली बाजकोड नेली. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि सगळेजण म्हणायचे 2-4 जण म्हणायचे काहीतरी चॅलेंज करा तर चॅलेंज करावं आपण आज. आणि पाहू शकता हातामध्ये फक्त पाण्याची बाटली आहे आणि एक आथराला काहीतरी आहे आणि इकडं आपलं पॉवर बँकची पिशवी ते आहे आणि लव आहे. हां प्रिन्स लवर लव. हां आता बोलू पुढचं काही वातावरण एक नंबर झालं, फोड खूप सुंदर येईल. नंतर आपलं चॅलेंज अजून उशी वर घे ना, अजून वर थोडी डोक्यावर. पॅक दारा चला. तर तो चपला नाही पायात का अवघड आहे भाऊ. तर ठीक आहे सगळे मला चॅलेंज घेतलं आपण ॲक्सेप्ट केलं आता. तर आता इथून पुढं आपलं बघा साईड कुबडा उभं आहे वावरात. हे बघा इकडं मोठं वावर आहे आणि आपण चॅलेंज असं घेतलं आहे आता का ह्या ट्रॅक्टरवर आपण इकडून पुढचे 24 तास घालवणार आहे, पूर्ण 24 तास. बघू शकता ही पिशवी ठेवली मी, ही पिशवी, ही बाटली पाण्याची आणि ही खाली आथरायला राहून देऊ. आणि जर लागलं ते बोलून घेऊ घरून फक्त का नाही का लागलं तर म्हणजे कसं जेवायचं सोय तर उपाशी काय झोपू शकत नाही. सकाळ पण जेवेल नाही असं बी दुपारी थोडीशी मॅगी खाऊन दिवस घातला आहे, काय उपाशी झोपू शकत नाही. त्याच्यामुळे घरून आता आपल्याला काहीतरी येईलच पार्सल जेव्हा जे आहे ते आहे. आणि आदूशेट मग आज मी 24 तास झोपू ना आदूशेट म्हणता येऊन आपण इथे झोपतोय आता. आणि आज एवढा हे पूर्ण रान मोकळं आहे. इकडं आपलं शेड आहे, इकडं ते टांग आपलं घर आहे, इकडं लव राहतो आणि इकडं पण राहते काही माणसं आपलीच. तर पहिल्यांदा काय चॅलेंज करतोय आज संध्याकाळी वाजले समथिंग 7:15 आपण आता चॅलेंज चालू करणार आहे. आणि इथून पुढचे 24 तास आपण ह्या ट्रॅक्टर घालवणार आहे. बघू शकता हा ट्रॅक्टर आहे. उद्या म्हणजे आज 7 वाजून म्हणजे आता 15 मिनटं झाले म्हणजे 20 मिनिटांनी चालू होईल चॅलेंज. उद्या संध्याकाळी ह्या टायमाला 7 वाजून 20 मिनिटांनी चॅलेंज बंद होईल. तर आपण ह्याच ट्रॅक्टर घालणार आहे. आणि समजा उद्या वाटलं ऊन तर छत्री येऊन जाईल, वाटलं जेवण पण आपल्या जागो इथे येऊन जाणार आहे, सगळी सोय आपण करणार आहे. आणि तुम्हाला मिनटाचे अपडेट मी देणार आहे. काय विषय नाही याच्यामध्ये का जे होईल ते होईल, लिगल राहील. आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मी ट्रॅक्टर खाली उतारणार नाही, एवढे 100% गॅरंटी आपली राहील. त्यात काही खंत नाही, जेव्हा सगळं आपल्याकडंच लावणार आहे, सगळे काही विषय नाही. आपण चॅलेंज घेतोय आता 24 तासासाठी. तर ठीक आहे आता मी ही चॅलेंज घेतोय. बघा इथं आपण आता चपला वर ठेवतो मी, कारण की आपल्याला कुत्रेला जब्बर आहे, ते इकडून चपला घेऊन जाते. ह्याच्यात मला चपला घेऊन पळेल. तर आता आपण बॅस सेट करू एकदाची बाजे म्हणजे संध्याकाळी थोडंफार आडवं पाडासाठी, कारण कोबरा ट्रॅक्टर असा विषय की याच्यावर जास्त स्पेस नाही झोपायसाठी, इकडं काय झोपू शकत नाही आपण. त्याच्यामुळे आपण इडंच आडवं बाज आणली घरून, जे आहे ते खरं आहे आपलं. इथं बासवड सरकून घेणार इडं आणि आपली झोपायची सोय करणार आहे. तर आता थोडी बाज सरकून घेऊ ह्यांग आणि चॅलेंज सुरू करू. तर 1 मिनटं फक्त आता मी बाज सरकून घेतो आधीच, म्हणजे चॅलेंज चालू झाल्यानंतर डिस्टर्बच नको. आणि इथून पुढचे 24 तास या ट्रॅक्टरवर आणलं मी. 7:20 आपलं चॅलेंज चालू होणार आहे आणि उद्या संध्याकाळी 7:20 आपलं चॅलेंज संपणार आहे, पूर्ण आहे. तर ठीक आहे थोडंसं सपोर्ट करा, व्हिडिओ फुल खतरनाक. आणि याच्यापुढे जे चॅलेंज असेल ते मला कमेंट करून सांगा. हे 24 तास चॅलेंज फक्त याच्यापुढे तुम्ही चॅलेंज सांगा, तुम्ही काही पण सांगू शकता. फक्त ट्रॅक्टरविषयी सांगा, ट्रॅक्टरविषयी कोणत्याही प्रकार चॅलेंज सांगा, आपल्याला काहीच अडचण नाही. आपण 100% चॅलेंज पूर्ण करणार. ठीक आहे चला आता भिडू आपण ट्रॅक्टरला. चॅलेंज पूर्ण होईल की नाही आपलं लव? मग 24 तास चॅलेंज पूर्ण होईल का नाही? 100% हे 24 तास या ट्रॅक्टर घालायचे आपल्या उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत लीडच राहणार मी जागो बसेल. तुला वाटतं का मग आपण होईल शकतं मग, कारण की आपल्याला एक ठिकाणी बस सवय नाही. मग होईल का नाही? होईल ना? होईल 100% होईल. ऐकून घे,
आता बोलून सांगते का पण तू उद्या सांगते तो जबाबदारी तुझी. हां पाणी बिनी सगळी सोय तुझी आणून द्यायचं. हां जबाबदारी तुझी. ओके डन. चला आता वर चढतो सुरू करतो. टोमपूट 24 तास मला पूर्ण ट्रॅक्टर घालवायचे आता. ही चॅलेंज आहे. आदू शेट खाली उतरा तुम्ही, लोड घेऊ नका. मी गेलो का मग तुम्ही जावा. ठीक आहे बा. आदू लगे खाली आदू. तर आता चॅलेंज झालं सुरू. पाय ठेवलाय वर. म्हणजे याच्यानंतर मी आता 24 तास खाली काय उतरू शकत नाही. इथून पुढे मी 24 तास ट्रॅक्टरच्या खाली उतरणार नाही. आता ही चॅलेंज सुरू झालं आहे आपलं. त्याच्या काळात आपल्या ट्रॅक्टरचे मनगाडं सगळं कमी असल्यामुळे आपण ही बाज आणली आहे. आणि तुम्ही नक्की कमेंट करा पुढच्या मला सांगा काय करायचं काय नाही. आपण शंभर करू. तो आपलं सगळी सोय पाणी बिनी जेवण बिवण सगळं लावू द्यायला इकडं सक्षम आहे लावू. ओके. प्रिन्स लावू नका. नाही. हां ठीक आहे. नाही तर काय तुम्ही कशाला ओके ना आम्ही इकडं पाणी वाचून आबाप करून बसायचं झालंय. आता वाजले साधारण 1 मिनिट फक्त मोबाईल काढतो मी एकदा. 7:20 शार्प आपलं चालू झाले. उद्या संध्याकाळी 7:20 आपलं चॅलेंज संपणार आहे. तर ठीक आहे. आता यातून बितरून सगळं पहिल्यांदा. हां तर आता माझा चॅलेंजचा विषय पडला ना. हा भाऊ तो मग केवायसी केली का नाही याची काची गॅस टाकी. इकडं माझं झोपायचं पडलं आणि याला गॅस टाकीचं पडलं. अरे पाप आवड खेळे. जेवायला भेटत नाही, गॅस टाकी संपली. चूल चाला. हां आता हाय येतं तिथे आहे का तिथं काही चान्स? काय चान्स बनव का घरामध्ये आपल्या कोणच्या? नवीन घरामध्ये? हा का मग ठीक आहे. याचं काही चालूच राहणार ते. आपण इथं आता आडव पडलं जागावं. हिलो सोयलं भारी रे, काय अडचण नाही. खाली मस्त ना. आता झोप एक नंबर येणार आहे. आणि आता मस्त बसू. आता आदू पण थोडे राहणार जोडे आपल्या थोडं वर्ष जाऊ. घरी जायचं का नाही जायचं? घरी जायचं बाबाशी बसायचं. बर मग आता आदू जवळ थांबल थांबल. आता बघू घरच्याला काय सांगेल नाही या गोष्टी. जेवण द्या का नाही द्या का उपाशीच मारी त्या मला काय माहिती. आणि वातावरण झालंय पावसाचं. मेन म्हणजे वातावरण झालं पाऊस. जर पाऊस आला तर हे चॅलेंज तरी मला चालू ठेवायला लागणार आहे. काय म्हणतो लावू? हा तर मरकुरी हांगा लावून दे. आणि काकूला सांग ती छत्री आणली ना मी ती छत्री आणून द्यायला लावली सांगितली म्हणून मला. छत्री बित्री घेऊन म्हटलं सोबत राहून देऊ. नाही झोप लागली तरी चालेल पण मग कमी असं आडोसं पाहिलं असं डोकं नको व्हायला का सरीच ताप होईल. की आता आतून मला काहीतरी 5 मिनिटं होईल नाही मी एवढं बोलू राहिलो. आता हा व्हिडिओ किती मोठा होणार आहे काय माहिती मला माहीत नाही. चॅलेंज खतरनाक आहे. आणि पुढचं चॅलेंज तुम्ही सांगा मला काय करायचं. मी 100% ते चॅलेंज करायचा प्रयत्न करीन. तुम्ही काही पण सांगा ट्रॅक्टरवरचा विषय काही सांगा मी चॅलेंज 100% पूर्ण करणार. तर बघा जसं अंधार व्हायला लागलं आहे तसंच पावसाचं वातावरण पण व्हायला लागलं आहे आता. तर आम्हाला असं वाटतंय की आपण ही चॅलेंज चुकी दिवशी चालू केलं की असं वाटतं मला बघायला लागलं आहे. पण मग काय विषय नाही वारं खूप भारी आहे. आणि एवढा गारमाटामध्ये असं काय ते बाई मोबाईल आहे तुला काय झालं आहे? आईला पैसे पोट गेले का ना नाही वाटतं. तर बघा हे वातावरण बघा गावाकडचं. काय शांतता एकदम. आणि आता सध्या माझ्यासोबत आदू आहे. अजून मी बसलोय झोपलोय झोपलोय आता. तर आता मी झोपणार आहे. थोडे झोपू आराम करू नंतर. कारण की आपलं आता मला माहिती आहे रात्र काही झोप येणार नाही मला. आणि दिवसभर पण जागच राहायचं आहे. कारण की व्हिडिओला हे द्यायला लागल. काय विषय व्हिडिओ मोठा होणार आहे. व्हिडिओ आपला काही तुम्ही 1 घंटा तासाचा व्हिडिओ 100% होणार आहे. काही विशेष नाही खंतच नाही. तर आपण बसलोय आता. अजून तर घरी पण माहीत नाही का मी चॅलेंज घेतलं आहे काय घेतलं काय नाही. घरचे रिॲक्शन काय राहील ते मला पण माहीत नाही. आता आदूला थोडं ठेवणार इथं आपण नंतर आदूला घरचे घेऊन जातील तर काही विषय नाही. आणि चॅलेंज चुकीच्या टायमिंग घेतला असं मला वाटायला का की वातावरण बघा. आणि पांजारोड भाऊ तुम्ही मला सांगा खरंच आज पाऊस पडणार आहे का रे? पडून अच्छा म्हणजे पडला तर चालेल काय अडचण नाही बा. शेतकऱ्याविषयी पाऊस पडत असेल आणि जर पाऊस पडून कोणाचं सगळ्याच कल्याण होत असेल तर काय अडचण नाही. पाऊस भिजायला पण तयार आहे. काय विषय नाही या गोष्टी हो. आणि पाऊस पडला पण पाहिजे कारण की शेतीला पाऊस लागतो. वातावरण होऊ राहिलं पावसाचं. आणि 100% भाऊ मी भिजतो चालेल. मी आजारी पडलो तरी चालेल पण पाऊस पडला पाहिजे. पडला पाहिजे पाऊस. बाकीचं मर्दा. तर थांबवलं आहे आता बघा 7:26 म्हणजे अजून आम्हाला जवळपास इकडं झोपून 20 मिनटं पण पूर्ण झाले. आणि आम्हाला हे 20 मिनटं पण असे डायरेक्ट 2-4 तास सारखं आउट राहिली. एवढं डेंजर होतं आहे. म्हणजे ज्या माणसाला सवय नाही एक ठिकाणी बसायची त्यासाठी असे चॅलेंज करणं खूप अवघड आहे. आऊ शेट जा तुम्हाला जायचं ना घरी? हां जायचं ना. चला येतो तर मला जायचं नाही. मला थांबायचं ना आता नाही का ताई घेऊन जाय. ये पुढे मी खाली उतरणार बरं का. आता कशी किती त्याला जाय जा आजीसोबत जाय.
मी धर तुला वय काय नाही. नोटा बांधून दिला आपल्याला आणि छत्री बोलून घेतली आपण. छत्री हे बघा कोण दिली आपल्याला, इंडियन फार्मर. आमचे मित्र आहे संतोष भाऊ जाधव, त्यांची आपण ओपनिंगला गेलतो, त्यांनी तर आपल्याला ही छत्री गिफ्ट केली आहे. आणि त्यांची ही छत्री आपल्या या चॅलेंजमध्ये काम आली. पहिल्या चॅलेंजला संतोष भाऊची छत्री काम आली. संतोष भाऊ धन्यवाद तुमचं, तुम्ही आम्हाला छत्री दिल्याबद्दल तुमचं आभारी आहे मी. आणि तुमची छत्री आधी तो जागाशी उभी करून दिली. आता आपण ही छत्री आता थोडे आज एवढं लवकर काय बुक नाही आपल्याला, एवढं लवकर जाऊ सवय, आपली सवय पण नाही, पण घरची झोपून घेतली त्यामुळे आपण डबा आधीच बोलून घेतला आहे. आता मस्त बसू, थोडे अजून आराम करू, थोडी व्हिडिओ एडिट करून घेऊ. थंबनेल बिनल बोलून ठेवलं आताच मी, तसं काही विषय नाही, थंबनेल बिनल बोलून ठेवलं. आता थोडं फक्त जेवण करून घ्यायचं डब्याचं आणि बसायचं. पाऊस आला तरी चांगलं आहे, नाही आला तर वाईट आहे. पाऊस आला पाहिजे. टाईम झाला आहे 9:03 आणि आता घरच्यांनी दिली आपल्याला तांबटी, कांदा, पाण्याची बॉटल एक, दुसरी 2 पाण्याची बॉटल, डब्बा, पोळी, भात आणि आता काय असेल असं. ओ भाई साहब धडकन, घरच्यांनी डाय धडकन दिलं, धडकन म्हणजे हा मुद्दाम केला असं वाटलं मला. हे बघा डाय पिठलं दिलं मला, घट पिठलं. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर सांगतो तुम्हाला का, जो आपण लास्ट टाईम म्हणजे यावर्षी जो आपण ट्रिप केली लडाख ट्रिप, स्पिती ट्रिप, ह्यावर्षी पण प्लॅन आहे आपला अजून ट्रिप करायचा काही विषय नाही. स्पॉन्सरचाच विषय चालू आहे, फक्त तेवढं बघितला का आपण करणार ते पण चालू आहे. थोडं राहिलं आहे आपलं जवळपास, जर झालं तर ते पण होऊन जाईल, काही विषय नाही. ठीक आहे, तो विषय नंतर राहील. त्या लडाख स्पिती आणि लडाख ट्रिपच्या आठवणीसला वेगळा आहे, ते आपण गेलो तरी विचारणार नाही कधी. तर सध्या तरी आपल्याला दिला डब्याला पिठलं आणि पोळ्या दिल्या आहे, 2 पोळ्या दिसते आहे आणि भात आहे आणि कांदा. आता हा गुडघ्यावर फोडायला लागला मला. आणि ही तांबाटी. तर आता आपलं जेवण झालं बघ सर, डबा ठेवला आता आपण. आणि डब्बा आता हा इकडे ठेवून देऊ खाली मस्त इथं, म्हणजे काय टेन्शन नको. आपल्या साळमध्ये एवढंच पाणी आहे, ही थोडंसं राहिलं आहे आणि साधारण हे पूर्ण भरलं आहे. एवढंच पाणी राहिलं आपल्याकडं. आता जो दिवस उगत नाही तर आपल्याला पाणी मागता येणार नाही. हे पॉवर बँक आणि ते बाटल्या आपल्याकडे ठेवून घेतला आहे. ही 2 पॉवर बँक, या वायरी त्याच्यामधल्या, आणि ब्लँकेट आहे आपलं इथं. आणि हा एक दुसरा मोबाईल आपला. असा फ्लॅश चालू आहे, आता तो बंद करून ठेवू. जेवताना चालू केला होता, काही विषय नाही. आता बसलो आहे. आता वाजले आहे जवळ, तर आता 9:38 झाले. कोणी आपल्याला बघायला नाही, काहीच नाही. सगळे झोपले. लो त्याच्या घरी झोपला आहे, हा त्याच्याकडे झोपला आहे, सगळे झोपले. आणि आपण आता फक्त इकडे बसले बघा. आता इकडं हा मोबाईल ठेवून देऊ, त्याचं काय काम नाही आपल्याला. भाऊ ज्याला म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ नंतर बघशाल, हा विषय काही विषय नाही, उद्या परवा बघशाल व्हिडिओ, तो काही विषय नाही. पण तुम्हाला वाटलं संशय असल्या गोष्टीचं का नाही वाचून तसं भुया, तुम्ही मस्त झोपायला काय अडचण नाही मला. मी याहून खाली मी वर झोपतो, तुम्ही खाली बाजा, तुम्हाला बाजा आठवून देतो, काही विषय नाही. हसू तर माणसाला. व्हिडिओ काढतो मी, मला माहिती कसं करून करतोय, सगळ्याची डिमांड दुसरं करतोय, पण लोक त्या काही बोलायला, लोक जो बोलतो जिबीला हाड राहत नाही. ठीक आहे, आता आडवा पडलं जागा मी असा. हे जे आहे दिसतं सगळं पुढचं, हे असं 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 पुरं गाव आहे आपलं. तुम्हाला सकाळी ड्रोन व्हिडिओ होऊन जाईल, काही विषय नाही. सकाळी आपण मॉर्निंगमध्ये एक ड्रोन शॉट घ्या, इथून बघून घ्या आमचं गाव कसं आहे परत एकदा. ठीक आहे, थोडे आराम करू. झोपलो साधारण काय 1:30 वाजलं, 1:30 वाजता आता 1:15 झाली. जायला परत समजत नाही ते, परत म्हणशील काय 1:30 म्हणजे काय, 6 म्हणजे काय, 1:15 झाले. आपलं जागाली आता. वातावरण बघ बाहेर कसं एक नंबर. कुत्रं बिकर गारोडायला जाऊ जरा, डायरेक्ट कोणीच नाही, सुनं सुनं झालं. अजून ट्रॅक्टरवरची परत म्हणशील इकडे तिकडं ट्रॅक्टरवरची. आता काय लवकर झोपलं असं वाटत नाही मला. मॉर्निंग गुड. अशा रीतीने असं दव पडलंय बघा. 6:30 वाजून
22 मिनिटं झाले. रात्रीची झोप आहे तुम्हाला सांगतो, इतकं वाईट होतं रात्रीची झोप. काय जो गारवा, थंडी आजायची चक्कर, आणि कुत्रड बोलतो आरडात इकडं बाई. असे कुत्रे आरडायचे, असे कुत्रे आरडायची, काय ज्याचं नाव ते. आणि जे ब्लँकेट आहे बघा, असं बरं झालंय. त्याच्यामुळे असं गार लागलं पाटे दूध पावली, म्हणजे काहीच वाटलं नाही. डेंजर पाणी लढाय जवळ आली, सगळी जवळ आली. छान. तर आता उठलो आपण बघा इकडं बसतोय साईडला, आणि आदू शेट आले आपल्याला काहीतरी. आदू शेट काय आणलंय? काय आणलंय? तू तर जब्बर माणूस निघाला. पाणी बॉटल नाही आणली काय? पाणी ते नाही आणलं? 8 वाजून 3 मिनिटं झाली आणि आपण बसतोय आता. म्हणजे आपले 13 तास झाले जवळपास, 12.5 तास झाले, 12.5 तास. आणि संध्याकाळी 7 वाजून 20 मिनिटाला आपण चॅलेंज, 7 वाजून 20 मिनिटं, 7-7:30 आपण सगळं संध्याकाळी चॅलेंज पूर्ण होईल. बहुत सोपं नाही, मज्जी रती असं एकटंच आहे इकडं. आता ठीक आहे, जरी आजूबाजूला घर दिसते सगळी झोपेल राहत्या, सगळी झोपेल, कोणीच नव्हतं इकडं, एकटंच होतं. ते इकडं 2-4 कुत्रे आले, इतके आरडायचे त्याच्यात ते पाणी पडलं, दव आले, अंग ओल्लं झालं, ब्लँकेट थोडंसं थंडी वाजली, रात्री गार लागले. आता रात्रीचे एकदम गार लागले ना. आता इकडून पुढं दुपारला जिरणार आहे माझी, कारण की काय म्हणते आपलं ऊन खूप लागणार आहे. बघू आता करून दादा दिवस घेऊन. आता आदो आलता, आता सांगितलं चहाची सगळी घेऊन येतील आता एक खट्टी चहावरून. आता काय वातावरण बघा कसं आमच्या. ड्रोन सांगितलं, ड्रोन पण आणते, ड्रोन असते. गौरव बघा, गौरव पाहुणे आले, ते कुठं जायचं काही विचारायला, आणि चहा आलाय आपल्याला. सुख काय चहाशिवाय काय हो जीवनात, काहीच नाही. आप्पा तू तिकडं रोटी मला गोरपांडा गाडी घेऊन पाठवतो त्या लोणीला. हां ते ऑइल पाणी पाहून घे, मी फोन करतो तुला. 9:30 वाजले आणि उन्हाचा असा कळ झाला आहे, पुरा घाम आलाय. आता छत्री ओपन करा टाईम झाला वाटतं. हा इतकं वाईट आहे ऐक. तर आंघोळ नाही ना, त्याच्यामुळे थोडंसं कसं ठेवायला माणसाला, पण मला ठीक आहे. छत्री काढून घेऊ मस्त, हे करू आता. गरमच ओढव राहिलं, परत घाम आला. आता 9:30 वाजता इकडं, 12 वाजता 1 वाजणार आहे. कसं काय होईल पुढं अवघडायची थोडंसं. कुठं चॅलेंज काहीतरी टप होत्या, हे बस चॅलेंज नाही करू शकतो आपण, काहीतरी टप चॅलेंज द्या करू आपण. 100 घाम निघतो आता. छत्री घेतल्या पण थोडंसं बरं आहे, घाम बीम नाही आला. आता थोडं वारा पण सुटले, पण वारं सुटलं छत्री उडाच बी वाढत आहे. छत्रीचं मी नको ओढून जायला, कधी पण पाऊस येईल असं वाटते, पण यायलाच पाहिजे. काय अडचण नाही, पाऊस थोडं भिजल काय अडचण नाही, पण पडला तर शेतीला पाऊस लागत. हवा तर साधारण आता वाजले बघा, आता वाजले 11:04 आणि आपला डबा आला आहे. आणि याच्यात काय पाण्याच्या बाटल्या आहे 2 मस्त चिल्ड पाण्याच्या बाटल्या, आणि जेवण. एक ठिकाणी बसून कंटाळा आलाय भाऊ. नेक्स्ट चॅलेंज देताना आज द्या, कुठंतरी हिंड फिरायचं काय तर चॅलेंज. असं एक ठिकाणी बसायचं नको आहे, एक ठिकाणी बसून लिहून लागत बेकार जिरती, आणि जळा इतकं लागत आहे बेमाप. त्याच्यात पाऊस पडाना. आता 11:30 वाजले, कधी 7:20 होतील हो भाऊ. सोयाबीनच्या वाड्या आणि पाणी, वा उडी शेव आणि पोळ्यांनी. आता एवढी भूक लागली नाही, सगळं दाबून तो परत. आता मी काहीच ठेवीत नाही, सुट्टीच नाही आता खायला. जेवण झालंय तटमध्ये आता, आणि ते डबा ठेवून द्यायला बसलो आता. छत्री आतून छत्री घेऊन, छत्री नसती तर डायरेक्ट विषयच नाही. डायरेक्ट विषय खोल्या पायी उन्हात आहे म्हणजे थोडे. आता चटका डेंजर लागू राहिला का अवघड. किती अजून हे टाईम टाईम लागणार तर लागणार आहे. जिरणार आहे. बाप रे बाप. तर 12 वाजून 45 मिनटं झाले, 46 मिनटं झाले काहीतरी. आणि जेवण झालं, जसं झोपायचं पूर्ण प्रयत्न करतोय, झोपच लागत नाही. इतकं ऊन आहे बाहेर. ही बाई छत्री लावेल, छत्रीला असे वरून एक पिशवी टाकून घेतली ही, कारण की उन्हाची इतकी भयानक तीर पिती मध्ये, आणि ऊन आता नाही डोक्या आलंय.
तर ऊन डोके आल्यामुळे इतकं डेंजर गरम राहिलं, इतकं चटका आहे, पूर्ण वातावरण तापलंय. म्हणजे हे अजून हे 2 तास फुल भयानक जाणार आहे. त्या घामाघुमी गपचूप पडतो, काहीच करायचं नाही, इच्छा नाही. पाणी 2 सकाळ मग जाऊन 4 लिटर पाणी पिऊन घेतलं आत्तापर्यंत. इतकं ऊन आहे, डोळे उघडत नाही माझे. तर फायनली 3:43 म्हणजे 4ला जवळपास 15-1 मिनटं बाद कमी झालं. इतकं ऊन होतं. आणि सफेद काय म्हणतात, सफेद छत्री असताना पण आहे ना, त्याच्यामधून असं बाहेर पिशवी थांब, पिशवीला काही नाव नाही ठेवायचे, कारण की पिशवीमुळेच आपल्याला एवढं धीर धरला आहे. त्याच्यातून असं ना उन्हाची तेरी प्यायची, त्याच्यातून ती पिशवी डोळ्यावर ठेवायला लागायची, डोक्यावर ठेवायची, त्याच्यामुळे आपल्याला ते थोडंसं सावलीसारखं वाटायचं. बाप रे बाप, इतकं वाईट आहे, इतकं गरम झालं, इतका घाम केला आज, इतकं पाणी पिलो. आणि तुम्ही पाणी ना पाणी हे पाणी थोडे राहतं, एक अर्धा तास सुद्धा राहत नाही, डायरेक्ट आंघोळी जाऊन जातं पाणी. याच्यापेक्षा आजपेक्षा गार पाणी आंघोळीला घेते, एवढं गरम पाणी होऊन जातं काहीतरी वेळात. इतकी वाईट आहे. आणि बघा अजून ऊन किती गेलं खाली, भरपूर दिवस थोड्या वेळ राहिला. आता आपण काहीच वाटणार नाही, आपण एवढे पण कमजोर नाही का सुट्टी घेऊ. आणि तर फायनली बघा 5:25 झाले. 6:20 आणि 7:20 2 तास राहिले फक्त आपल्याला. आता दिवसभर या छत्रीने इतकी साथ दिली आपल्याला, भयानक साथ दिली आहे. इतकं ऊन होतं आज, इतकं ऊन, आणि हवा पण नव्हती. थोडीफार हवा आली की एकदम गार वाटायचं, नाही तर इतकी झिरली एकदम भयानक, इतकं कडक ऊन होतं. बघा असं वाटत होतं पाऊस पडला, आज पण काही पाऊस पडलाच नाही. वाटत होतं पाऊस पडेल पण नाही पडला, अवघड झालं, पाऊस अवघड केलं. तर घरी फोन करतो, ड्रोन बोलून घेतो, ड्रोन शॉट घ्यायचा राहून गेला आपल्याला किती वेळचा. ड्रोन बोलून घेतो, 2 तास राहिले, 2 तास आपण हार मारणार नाही, अशी मारतीच नाही आपण हात. मला माहिती आहे, मनात ठेवलं का करायचं म्हणजे करायचं म्हणजे. 6:20 झाले. फायनली शेवटचं 1 तास राहिला आहे. आता एवढा 1 तास झाला का आपलं चॅलेंज पूर्ण होणार आहे. आणि लई स्ट्रगल केलं दिवसभराचं, एवढं एक ठिकाणी बसलो, असं ऊन लागायचं, कुठं घाम का कुठं काय तारवायचं, लय अवघड आहे. पण तरी आपण काही वाटणार नाही, या गोष्टी काही विषय नाही. नेक्स्ट चॅलेंज तुमचं काय राहील ना, हे मला माझी लायक यायला बघू आपण. कोणती अवघड सांगतं मी किती काय करू शकतो, मला पण बघायचं आहे. वाजले 6 वाजून, आता 21 झाले, 20 आहे अजून नवी. 1 तास राहिला फक्त, 1 तासानं आपलं एवढं संपल. आपण घरी जाणार, पहिल्यांदा आंघोळ करणार, मग गावात जाणार बसायला पोरांमध्ये काय. तर फायनली आपलं चॅलेंज आपणही कंप्लीट केलं आहे. आणि आता 7:17 झाले, 3 मिनटं बाकी आहे. पण आपण तोवर बाजी सगळं आवरून घेतलं. बघा डायरेक्ट इकडं आवरून ड्रोन कुठे महत्त्वाचं ही वस्तू पडली तर काय भावात नाही पडणार. ड्रोन आवडून घेतलं, सगळं आवडलं. आता डायरेक्ट असंच ट्रॅक्टर येतो घरी चालवपर्यंत. आणि आय थिंक ट्रॅक्टरची पिशवीत राहून गेली, पिशवीची आई काढतो आणि चॅलेंज संपवतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही ना अशी कमेंट करा का तुम्हाला पुढच्या वेळेस काय पाहायला आवडेल ना, कोणचा व्हिडिओ कुठं चॅलेंज करायचं काय ते कमेंट करून सांगा. आपण ते चॅलेंज करायचा प्रयत्न करू. पाहिजे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह कमेंट करू नका, पॉझिटिव्ह सांगा तरी करू. आणि 24 तास मी आज आयुष्यात माझ्या पहिल्यांदा 24 तास ट्रॅक्टर म्हणजे एक ठिकाणी ट्रॅक्टर चालवलं आहे, मोकर चालवलं आहे, तो विषय नाही काही. पण एक ठिकाणी असं 24 तास पहिल्यांदा बसून राहिलो मी. इतकं वाईट दुपारचं ऊन काय तारा बाप, ते खतरनाक काढलं आहे फक्त तुमच्यासाठी. ज्यांची इच्छा होती 24 चॅलेंज करायचं केलं आहे, फायनल चॅलेंज झालं आहे. तर व्हिडिओ संपू, चपला घालतो, ट्रॅक्टर बसू आणि घराकडे निघू. ठीक आहे. आता फायनली 2 मिनटं राहिले, असं एवढं 2 मिनटात आपण 24 आपण ट्रॅक्टरची
आणि ट्रॅक्टर ढळू आधी 7 वाजून 20 मिनटं होत नाही तोवर मी काय ट्रॅक्टर खाली उतरणार नाही तर काही विषयच नाही. आपलं फ्लावर मस्त निघूया याचे बात. फायनली 7 वाजून 20 मिनटं झाले आणि आपलं चॅलेंज आता पूर्ण झालं आहे भाई साहेब. बघ आता ओ बाबू ठेवले बघ एकदा जमिनी पाय घातलाय आपला. हो भाई पाय हो पाय दुखायला लागले मोकार. आज 24 तास घातले ट्रॅक्टर आपण पूर्ण. 7 वाजून 20 मिनटं पूर्ण राहिले. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मोकार जाम झाले मी त्यात काही शंका नाही. व्हिडिओ कसं वाटलं की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये 100% कमेंट करून सांगा. काय पुढच्या व्हिडिओ तुम्हाला काय लागतं कोणतं चॅलेंज पाहिजे काय पाहिजे सगळं नक्की कमेंट करून सांगा. आतापर्यंत घरी जातो आंघोळ करायची मला बाकी काहीच घेणं नाही. आधी आंघोळ करूया आणि चला निघूया. सापतला नाही काय पण मी हो भाई आलोय बेड यंत्रावर. हाय सेकंड ओके लेट्स गो.